नमस्कार. कुक विथ सोनल या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे. तर आज आपण काहीच नवीन न बनवता जुनीच मेथीची भाजी बनवत आहोत. मेथीची भाजी सर्वांच्याच घरी बनवली जाते, काही नवीन नाही. पण प्रत्येकाची भाजी करण्याची पद्धत वेगळी आणि त्याची चवसुद्धा वेगळी असते. तर पहा, मस्त हिरवीगार अशी ही भाजी झालेली आहे आणि खूप अशी ती चिकट झालेली नाही आहे किंवा तिचा असा गठ्ठा झालेला नाही. मस्त सुटसुटीत ही भाजी बनते. वेळ वाया न घालवता आपल्या या साध्या सोप्या रेसिपीला सुरुवात करूयात. तर त्यासाठी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये 7-8 हिरव्या मिरच्या घ्यायच्यात किंवा आवडीनुसार चवीनुसार घेऊ शकता. त्यामध्ये 5 ते 6 लसूण पाकळ्या टाकून जाडसर असं दळून घ्यायचं. एक जुडी मेथी निवडून घ्यायची आणि स्वच्छ तिला धुवून घ्यायची. मेथी धुवून झाली, आपली तयारी झालेली आहे. आता भाजी बनवायला घेऊयात. कढईमध्ये 1.5 पळी तेल टाकायचं. तेल गरम झालं, अर्धा चमचा जिरे टाकायचं. जिरे फुलल्यानंतर दळून घेतलेलं हिरवी मिरचीचं वाटण टाकायचं. वाटण 1-1.5 मिनिटे व्यवस्थित असं बारीक गॅसवरती परतून घ्यायचं. नंतर याच्यामध्ये भिजत ठेवलेली मुगाची डाळ टाकायची आहे. तर ही डाळ 10 मिनिटापूर्वी गरम पाण्यामध्ये मी भिजत टाकलेली होती आणि थंड पाण्यामध्ये भिजायला ठेवली. तर 15 ते 20 मिनिटे ही डाळ व्यवस्थित अशी भिजत ठेवायची. तर छोटी अर्धी वाटी ही डाळ आहे. आता डाळ आपल्याला 1-2 मिनिटे व्यवस्थित अशी तेलामध्ये मिक्स करून घ्यायची आहे. याच्यामुळे त्यातील जो कच्चापणा आहे तो संपूर्ण निघून जातो आणि डाळ भाजीमध्ये खाताना छान लागते. तर बारीक गॅसवरतीच मी याला 2 मिनिटे असं मिक्स करून घेते. तर पहा, आता ही छान कोरडी झालेली आहे. डाळ आपली व्यवस्थित परतून झाली आहे. आता याच्यामध्ये आपण पाव चमचा हळद टाकून घेऊयात. हळद थोडीशी डाळीमध्ये मिक्स करून घ्यायची. लगेचच आता याच्यामध्ये भाजी टाकून घेऊ. तर सर्व मेथीची भाजी आता मी याच्यामध्ये टाकून घेतलेली आहे. ही मेथीची भाजी आता आपण या तेलामध्ये व्यवस्थित अशी मिक्स करून घेऊयात. गॅस आता आपण मोठा करून घेऊ. याच्यामध्ये आपल्याला अर्धा चमचा मीठ टाकायचे किंवा चवीनुसार. मीठ टाकल्यानंतर भाजीला आता भरपूर प्रमाणात पाणी सुटू लागेल. तर आपण फक्त आता याला मोठ्या गॅसवरती अशी मिक्स करत जाऊ. ही भाजी आपल्याला अजिबात झाकण न ठेवता बनवायची आहे. पालेभाज्यांवरती झाकण जर ठेवलं तर त्याचा रंग बदलतो. हिरवीगार अशी ती भाजी होत नाही, थोडीशी पिवळसर ती भाजी होते. तर यासाठीच आपल्याला झाकण न ठेवता ही भाजी बनवायची आहे. तर मी आता मोठ्या गॅसवरती ही भाजी अशीच मिक्स करून घेते. तर पाहू शकाल, आता याला चांगलं पाणी सुटलेलं आहे. भरपूर प्रमाणात भाजीमध्ये पाणी आहे. आता हे पाणी पूर्ण आटेपर्यंत ही भाजी आपल्याला अशीच मिक्स करत राहायची आहे. आता आपण गॅस मध्यम करून घेऊयात आणि मध्यम आचेवर ही भाजी आपल्याला अशीच ठेवायची आहे, यातील पाणी आटेपर्यंत. तर साधारण 1-1.5 मिनिटानंतर यातील पूर्ण पाणी असं आटलं जातं. आता पाणी आटलेलं आहे. आपण याच्यामध्ये भाजून घेतलेलं शेंगदाण्याचं कूट टाकून घेऊयात. तर पूर्ण पाणी आटल्यानंतरच याच्यामध्ये शेंगदाण्याचं कूट टाकायचं आहे. म्हणजे जे मिठाचं पाणी असतं ते पूर्ण भाजीमध्ये शिजल्या जातं. त्यामुळे भाजी कडसरसुद्धा लागत नाही आणि चवीला छान लागते. आपण जर अगोदरच शेंगदाण्याचं कूट टाकलं तर ते शेंगदाण्याचं कूट जे आहे ते पूर्ण भाजीतलं पाणी ओढून घेतं आणि भाजीमध्ये मीठ न मुरता फक्त ते शेंगदाण्याच्या कुटामध्येच ते मुरलं जातं. त्यासाठी आपल्याला पाणी अगोदर भाजीमध्येच आटून द्यायचं आहे. आता शेंगदाण्याचं कूट टाकलं की बारीक गॅसवरती फक्त 1 मिनिटे ही भाजी आपण अशीच मिक्स करून घेऊयात. तुम्हाला थोडी ओलसर हवी असेल तर तुम्ही या वेळेला गॅस बंद करू शकता आणि चांगली कोरडी हवी असेल तर जितपत कोरडी हवी तितपत गॅसवरती ठेवून हिला परतून घेऊ शकता. तर मला ही थोडीशी कोरडी हवी आहे, तर मी अजून हिला परतून घेतली आहे. मस्त अशी ही आपली मेथीची भाजी बनवून तयार आहे. साधी, सोपी आणि चवीला 1 नंबर. तर मस्त अशी ही भाजी बनते. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा. चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटणार आहोत अशाच साध्या सोप्या चमचमीत रेसिपींसोबत. तोपर्यंत बाय बाय.